हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर चला, मी सकाळचा क्लास घेऊन आत्ता जस्ट घरी आली आणि आल्यानंतर पाहिलं तर नम्रताने ना सगळे कपडे वगैरे कपाटातले नीट करून घेतलेली. त्यानंतर दिवाळीमध्ये जे सगळे तोरण लावलेले होते किंवा फुलांचे हार जे येतात ना ते लावलेले होते, ते तिने सगळे स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेले होते. आणि आल्याबरोबर ना खूप भूक लागलेली आहे, यासाठी मी नाश्त्याची तयारी करत होती आणि अचानकच पाहिलं तर किचनमध्ये पेन ना तसाच होता आणि मी आलेली घरी. काही वेळेला काय होतं की मुलं गेल्यानंतर थोडा उशीर झालेला असतो, मग थोडं क्लीन वगैरे झाडू करून तिथून यावं लागतं आणि अशा वेळेला ना मग मी काही लक्ष देत नाही, घाईघाईत येते. आणि आज तर त्यात मला भूक पण लागलेली ना, म्हणून मग मी खूप घाईने घरी आले. कारण सकाळी थंडी आहे त्यामुळे थोडं उशिरा झालं उठणं आणि मग नाश्ता काय केलाच नाही, अशीच गेलेली. आणि 2 तास कंटिन्यू शिकवून ना खूप भूक लागलेली होती. तर आल्याबरोबर म्हटलं काय बनवूया, तर कांदा वगैरे कट करून घेतला आणि डीमार्टचं सामान आलं होतं ना, त्याच्यामध्ये मी कुरमुरे मागवलेले होते. तर म्हटलं कुरमुऱ्याचं मस्त एकदम छान असं गिरमिट बनवूया. तर आज मी इथे बनवणार आहे गिरमिट. याला ना सुशिलासुद्धा म्हणतात. तर तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. सो खूप छान आणि मस्त लागतं. आपले पोहे आपण बनवतो ना अगदी त्या पद्धतीनेच बनवायचे, पण तरीसुद्धा खाण्याचा टेस्ट ना हा खूप वेगवेगळा असतो. तर आता चाळणमध्ये मी घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेईन त्यांना आणि थोडा वेळ ना भिजत ठेवले की ते चांगले सॉफ्ट पण होतात. काही वेळेला ना आपण टोपामध्ये घालून पाणी घेऊन त्याच्यानंतर धुवून घेतले तरी चालतं, बट आता मी इथे शॉर्टकटमध्येच केलेलं आहे. चाळणमध्येच धुवून घेतले आणि एक 2-3 मिनटामध्येच पहा किती सॉफ्ट आणि छान झालेले. फोडणी पण झाली याच्यामध्ये, आपण जशी पोह्यांची फोडणी असते ना तशीच दिलेली आहे. तर याच्यामध्ये फक्त मी शेंगदाणे घातलेले नाही आहेत. तर आता छानपैकी ना लिंबू पिळून घेतला आणि नंतर पूर्ण भिजवून घेतलेले कुरमुरे होते त्याच्यामध्ये घातले आणि खूप छान आणि मस्त टेस्टी अशी ही रेसिपी वाटते. आणि तुम्ही टिफिनला वगैरे पण मुलांना देऊ शकता, पण थोडं ना त्याला भिजवून घ्यायचं मग जास्त वेळ, मग ते अजून सॉफ्ट होतात ना, तर मस्तच लागतात. तुम्ही थोडासा कांदा पात होती माझ्याकडे, ते पण मी घातले आणि कोथिंबीर घातली. त्याच्यावर ना अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्याकडे फुटाण्याची डाळ असते ना, ती थोडीशी वाटून घ्यायची मिक्सरला आणि त्याच्यानंतर अशी दरदरीत ती डाळ घालायची. ती पण घातल्याने खूप छान वाटते. पण होते आपण ना ज्या वेळेला पूर्ण सर्व करतो ना तेव्हा ती वरतून घालायची असते. पण आता माझ्याकडे फुटाण्याची डाळ तर नव्हती, त्यामुळे मग मी काय केलं की माझ्याकडे जे फरसाण होतं ना, तर ते फरसाणच मी घातलं आणि ते आपल्या आवडीनुसार असतं. नम्रता दर्शनला नको होतं तर त्यांना नाही घातलं, फक्त माझ्यासाठीच मला हवं होतं म्हणून घातलं आणि थोडासा लिंबू घेतला, कारण वरतून पिळून खायला खूप छान वाटतो. तर आता आम्ही तिघं ना मस्त नाश्ता करून घेतो. आणि इथे पहा दुपारचा क्लास झाल्यानंतर जेव्हा मी घरी आली ना, तर खूप छान मस्त असे ना ते आता सगळे तोरण सुकलेले होते आणि दर्शनने मला इथून नेलं चष्म्याचं आपलं पाहण्यासाठी, कारण चष्म्याचा फ्रेम पाहायचा होता. तर खूप उशीर झालेला म्हणून मग आम्ही घाईघाईने जाऊन आलो, पण अजून काही फ्रेम दिला नाही आहे मी, म्हणजे चष्मा बनवायला दिला नाही आहे, कारण जरा सिलेक्शन करायला कळत नव्हतं. मग आता नम्रताला मी घेऊन जाईन उद्या परवा आणि मग चष्मा बनवायला देऊन येईन. तर खूप कठीण असतं, म्हणजे नवीन वस्तू कोणती घ्यायची असेल ना तर ती प्रॉपर असायला पाहिजे. आणि ते घरी येऊन पाहिलं तर धृती आलेली आहे आणि दोघी मिळून ना इथे नम्रताचा छान मेकअप करत होत्या मस्त एकदम, जसं की कोणतं तरी ऑर्डर आल्यानंतर नम्रता किती डेडिकेशनने करते ना, त्याच प्रकारे ह्यांचं पण चाललेलं. आणि आता पहा माझा स्वयंपाक चालला आहे ना, तर मी लसूण इथे चेचायला घेतलेलं, तर ती सगळं सोडून ते करायला आली. म्हणजे मुलांना किती उत्सुकता असते का नाही, कोणतंही नवीन पाहिलं की आपल्यालासुद्धा ते करायचं आहे. आणि धृतीनं अशी आली की आमच्याकडे येते, खूप छान वाटतं. आणि नम्रताला तर ते खूप जास्त तिच्या मागे असते ती. तर आता इथे मी घेतलेला आहे स्वयंपाक करायला. तर मला ना आज स्वयंपाकामध्ये जास्त काय बनवायचं नाही आहे, अगदी 1 पॉट मीलच मी बनवते, कारण आता चष्मा वगैरे बनवायला गेलेली ना त्यातच माझा 1-1.5 तास गेला. सो टाईम खूप झालेला आहे. तर थोडी शेपूची भाजी होती, कारण गेल्या वेळेला मी शेपूची डाळ ढोकळी बनवलेली, त्यातली शेपू ठेवलेली होती. तर आज मस्त एकदम शेपू पुलाव मी बनवते. तर आपण जसं फोडणी देतो कांदा टोमॅटो घालून, हिरवी मिरचीची पेस्ट, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, हळद मीठ गरम मसाला सगळं घातलं आणि मस्त छान असं त्याला थोडंसं मी शिजवून घेतलं. त्यानंतर त्यात धुवून घेतलेली शेपूची भाजी, मी मेथी मला वाटतं मगाशी म्हटलं, तर शेपूची भाजी घातली आणि अशाच प्रकारे मी मेथीची पण बनवते. तर खूप छान वाटतं असं सगळं पुलाव. आणि हे पहा अगदी 3 शिट्या केल्याबरोबर मस्त पुलाव झालेला आहे. सो आता गरमागरम पुलाव आणि थोडंसं गोड लोणचं मी घेतलेलं आहे,
तर मी जेवून घेते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर येणारे आपले पुढचे ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा. बाय बाय, गुड नाईट.